जिंदगी तो अपने ही दम पर बनती है। क्या? जिंदगी तो अपने ही दम पर बनती है। जनाजा तो निकलता है किसी और के कंधे पे, लेकिन जिंदगी बनानी है तो खुद के दम पे ही बनानी पड़ती है। नमस्कार दोस्तों, मैं हूँ देवचिन बिडकर। आवाज महाराष्ट्र के इस चैनल पे आपका सबका स्वागत करता हूँ। तो हम बात करने वाले हैं धंधे की, कि बहुत सारे लोगों की कॉल्स आती है, अलग अलग क्वेश्चन होते हैं। धंदे में घाटा भी होता है, तोटा भी होता है। म्हणजे नफा आणि तोटा या दोन्ही गोष्टी धंद्यात होणार। असा कोणी व्यक्ती जर तुमच्या माहितीत असेल का बिना तोटा खायचा, बिना नुकसान खायचा, किंवा या माणसाला अपयशच आला नाही आणि हा माणूस खूप सक्सेस झाला, नक्कीच मला त्या माणसाचं नाव सांगा, कमेंट करा। नक्कीच त्या माणसाची पूर्ण डिटेल आपण काढली जाईल, सक्सेस स्टोरी तुमच्यापर्यंत आणली जाईल। पण माझ्या माहितीप्रमाणे असा कोणीच व्यक्ती नाही आपल्या महाराष्ट्रात असेल, देशात असेल, जो यशाच्या खूप मोठ्या उंचीपर्यंत गेलेला आहे, पण त्या माणसाला अपयश आलं नाही, तोटा झाला नाही, निगेटिव्हिटी आली नाही। या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात येतात मित्रांनो। यश, अपयश, तोटा, नफा, फायदा, स्ट्रगल, या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला येत असतात। आणि यामध्ये महत्वाचा टप्पा काय असतो, तर कुठल्याही उद्योग व्यवसायामध्ये कन्सिस्टन्सी ही महत्वाची असते। रेग्युलर काम करणं हा भाग महत्वाचा असतो। परत परत तेच काम करणं हा भाग महत्वाचा असतो। आज आपला भारत देश कृषी प्रधान आहे। आपली खूप मोठी अर्थव्यवस्था ही शेतीवरती आधारित आहे। प्रामुख्याने बघा, मागच्या वर्षी जर उदाहरण बघितलं तर आपला हा भाग दुष्काळ होता। महाराष्ट्रात बहुतांशी जिल्हे हे दुष्काळी होते, पिण्याचे पाण्याचे टँकर चालू होते। म्हणजे मागच्या वर्षी पेरणी झाली, कांदे लागण झाली, म्हणजे प्रामुख्याने प्राथमिकता ज्या गोष्टी शेतकऱ्याला कराव्या लागतात त्या केल्याच, पण नंतर पाणी नसल्यामुळे सगळ्या गोष्टी थांबल्या गेल्या। पण यंदाही पाऊस पडेल नाही पडेल, थोडाफार पाऊस झाला, पेरणीचे काम चालू झाले, सगळ्या गोष्टी चालू झाल्या। म्हणजे यामधून मला सांगायचंय काय मित्रांनो तुम्हाला, की पाऊस हा पडणारच, पण पेरणीची पूर्वतयारी ही करावीच लागते। पैसा हा मातीत टाकावाच लागतो। थोडाफार पाऊस झाला, पेरणी योग्य वल झाली, तर बियाणं हे मातीत टाकलं जातं, खते ही टाकली जातात, कांद्याचे बियाणे हे टाकले जातात, रोपवाटिका तयार केल्या जातात। म्हणजे पाऊस किती पडेल, उत्पन्न किती येईल, पुढच्या 2 महिन्यात परिस्थिती काय असेल याची कुठलीही शाश्वती नसतानाही शेतकरी ही मातीत पैसे टाकीत असतो। त्याच्यात फायदा हो तोटा हो। तसा एक बिझनेसमनचं असंच असतं, प्रॉफिट किती जनरेट होईल, काय होईल, ह्या गोष्टी पुढच्या असतात, पण प्राथमिकता ही भांडवल टाकणे आणि तो उद्योग व्यवसाय चालू करणे किंवा सुरळीत चालू ठेवणे, म्हणजे कन्सिस्टन्सीने ते काम करत राहणे। एखाद्या वेळेस अपयश येईल, एखाद्या वेळेस यश येईल। तो धंदा कुठलाही असू द्या, टाटा असू नाही तर बाटा असू, अदानी असो, अंबानी असो। आता अदानीच्या बाबतीत आता बघा, एक खूप मोठा घोटाळा समोर आलेला आहे, त्याच्यावरती व्हिडिओ आपण बनवलेला आहे। एक व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक आहे, तोही तुम्ही बघू शकता। तर म्हणजे खूप मोठं एक कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या माध्यमातून त्यांनी काहीतरी लाच दिली आणि त्या माध्यमातून जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या, पण त्या गोष्टी कुठेतरी उघड झाल्या आणि अमेरिकन न्यूयॉर्क कोर्टानं त्यांना दोषी ठरवलं। बऱ्याचशा बातम्या पसरल्या, म्हणून आता काही ते धंदा थांबवणार आहे का, त्यांचे शेअर पडले, सगळ्या गोष्टी आल्या, खूप हजारो कोटींचा तोटाही होणार आहे इथं। सौर ऊर्जेचा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी त्यांनी हे सगळी काय जे केलं असेल ते त्यांच्या मनाला माहिती, पण केलं। पण आज ती गोष्ट उघड झाल्यामुळं, लाच दिली म्हणून किंवा द्यायची म्हणून आज किती मोठं नुकसान त्यांना, काही हजारो लाखो करोडचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो। मग आता ते सगळे धंदे सोडून देतील का? मग त्याच्यात एखादीची बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असेल, इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असेल, त्यांनाही यश अपयश येतं। पोल्ट्री असेल, मग तो बॉयलर असो, गावरान असो, देशी असो, तिथे यश अपयश हे येतच राहणार। मोटर व्हेकलचा धंदा असेल, दूध धंदा असेल, दुकानदारी असेल,
म्हणजे दुष्काळामुळेही धंद्यावरती परिणाम होतो, मार्केटला मंदी असेल तरी परिणाम होतो, अतिवृष्टी झाली तरी धंद्यावरती हा परिणाम होतो. काही लोकांचं अतोनात नुकसान होतं, काहींचं थोडं होतं, काहींना याच्यामधून सावरायला खूप वेळ निघून जातो. मग असं नाही का त्यानं ती गोष्ट सोडली पाहिजे. एखाद्या गोष्टीत खूप तोटा झाला तर त्याच्यात खूप मोठा फायदा होण्याचे हे चान्सेस असतात. 100% तिथून फायदा होतो, पण त्यासाठी 6 महिने 12 महिने जो काही अवधी लागतो परिस्थिती पूर्वत होण्यासाठी, तो अवधी येण्यासाठी खूप वेळ लागतं. आता माग बघा, एक काही दिवसापूर्वी बर्ड फ्लू डिक्लेअर झाला. जसं कोरोनामध्ये कोंबड्यांचं, पोल्ट्रीवाल्यांचं खूप नुकसान झालं, त्याच्या अगोदर एक काळ असा आला होता की त्या गोष्टीला बरेच 10-15 वर्ष झाले असतील. उद्धव आहेर जी एक कंपनी आहे आपल्या कळवण साईडची बॉयलर मध्ये, तर त्या कंपनीचं नवीनच काम होतं, बऱ्यापैकी स्ट्रगल त्यांनी केलेलं होतं आणि त्यांची सुरुवात ही 3000 कोंबड्यांपासून होती, एक छोट्या शेड पासून. पण आज खूप मोठ्या उंचीचा टप्पा त्यांनी गाठला आहे. आणि काय झालं, बर्ड फ्लू डिक्लेअर झाला, लोक कोंबड्या खाईना, खड्डे करून दाबायची वेळ आली, खूप म्हणजे सगळं संपलं, आत्महत्या करायची वेळ, अशी परिस्थिती त्या व्यक्तीवरती आली. पण सहज त्यांना जे मटेरियल वगैरे सोया मका पुरवणारे एक जुने व्यापारी होते मालेगावचे, आणि त्या व्यापाऱ्यांची त्यांची भेट झाली आणि थोडीशी सल्लामसलत केली. त्यांनी एकच सांगितलं की जेवढं नुकसान झालंय त्याच्या 10 पट फायदा तुमचा होईल येत्या 6 महिने ते 1 वर्षामध्ये. पण तुम्ही उभं राहायची तयारी करा, पुनरुपी सर्व गोष्टी सुरळीत होतील, तुम्ही परत सुरुवात करा. आणि जुने व्यापारी होते, मारवाडी बिचारे, खूप मोठा अनुभव होता. मी या टप्प्यातून गेलेलो आहे. धंद्यात नफा नुकसान या गोष्टी चालू राहतात. जेवढं नुकसान झालं त्याच्यात 10 पट फायदा होतो, तेवढा फायदा होतो. तर त्यांनी सुरुवात केली आणि हळूहळू जे काही गोष्टी होत्या यातून पूर्वपदावर आल्या. 6 महिन्यामध्ये मार्केट पूर्वत झालं. इतकी काही तेजी मार्केटमध्ये आली की मागच्या 6 महिन्यामध्ये बर्ड फ्लू डिक्लेअर झाल्यामुळं जेवढं नुकसान झालेलं होतं त्याच्या 10 पट मार्केट रेटही वाढले आणि 10 पट पैसे त्यांना मिळून गेले. म्हणजे परिस्थिती ही बदलत असते. श्रीकृष्ण सांगतात ही वेळ निघून जाईल, मग ती चांगली वेळ असू द्या, वाईट वेळ असू द्या, कुठली वेळ असू द्या, ही वेळ निघून जाईल. आता बरेचसे कुक्कुटपालन असतील ज्यांनी 1995-96 नवीन बॉयलर ज्यावेळेस स्टार्टअप झालं त्यावेळेस 500-1000 पासून सुरुवात केली, पण जे रेग्युलर आज त्यामध्ये राहिले आणि नवीन नवीन अपडेट करीत राहिले, वाढवत राहिले, पुढे चालत राहिले, आज ते खूप मोठ्या उंचीवरती पोहोचले. पण त्यामध्येच ज्यांनी हार मानली, तोटा सहन झाला नाही, स्ट्रगल केलं नाही, असे आज आहे त्या स्टेजला आहे. बरेचसे व्यक्ती असे पाहिले का 1-2 लाख कॅपॅसिटी त्यांची आहे, काही एसी फार्म मध्ये गेलेले आहे, काही बॉयलरच्या एक व्हाईट लेअर मध्ये गेलेले आहे, काही चिक्स मध्ये काम करता, काही फीड मध्ये काम करता. म्हणजे अनेक पर्याय शोधून वेगवेगळ्या पद्धतीनं अडी अडचणीवरती मात करून लोक पुढे गेलेले आहे. काही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतात, काही स्वतःही प्रायव्हेट करतात, काही इंटिग्रेशनला आहे. म्हणजे असे अनेक पर्याय शोधून पण टिकून राहिले, करत राहिले. आणि थोडाफार बदल करत 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 माणूस ज्यावेळेस पुढे चालत राहतो तर काही काळानंतर एक मोठ्या उंचीवरती तो निघून जात असतो. म्हणजे महत्वाचा टप्पा हार न मानणे. आता बघा, आपल्या सर्वांच्या परिचयाचे अमिताभ बच्चन, हे ज्यावेळेस फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेले, एक काळ थोडासा बरा गेला, पण एक काळ असा आला त्यांच्या जिंदगीमध्ये की ज्यावेळेस बिझनेसही ठप्प झाला आणि त्यांचे असं सांगितलं जातं का 12 पिक्चर फ्लॉप झालेले. म्हणजे त्या व्यक्तीकडे अक्षरशः उभं राहण्यासाठी सुद्धा पैसे राहिलेले नव्हते, तरी त्यांनी स्ट्रगल केलं. आणि आज जर त्या व्यक्तीचा विचार जर केला तर आज कुठल्या उंचीपर्यंत आहे, म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे. तर स्ट्रगल हे प्रत्येकाच्या जीवनात येतच, फेल्युअर येतच. फील्ड कोणताही असू द्या, मग राजकारण असू, बिझनेस असू, शेती असू, ट्रेडिंग असू, बिल्डिंग लाईन असू, व्यापार असू, शेअर मार्केट असो, कुठलंही क्षेत्र असू द्या, शेती असू द्या, स्ट्रगल हे करावंच लागतं. आणि अनुभवातून माणूस या गोष्टी शिकत
राहतो, फक्त बदल केला पाहिजे. नाही तर मग आता छोटासा मोबाईल आला होता काही काळापूर्वी का नोकिया, खूप चालला, सगळ्यांकडे नोकियाच होता, पण त्यांनी बदल स्वीकारला नाही. आता अँड्रॉइड आलेले तर नोकियाचा कुठेही तपास नाही. अशा गोष्टी असतात. बघा, एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल, दशरथ मांझी, की ज्यांनी काही वर्ष डोंगर फोडून रस्ता तयार केला. घटना काय घडली का, पत्नीला डिलेव्हरीला हॉस्पिटलला पोहोचवण्यासाठी डोंगर ओलांडून त्यांना गावातून शहरात जाण्यासाठी रस्ता नव्हता, तर पत्नीला पोहोचवता पोहोचवता आपल्या खांद्यावरती हॉस्पिटल पर्यंत जाईपर्यंत पत्नी मृत झाली. त्यांनी निश्चय केला ठामपणे की ह्या डोंगरावरून मी रस्ता करणार. आज त्याची इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. म्हणजे तिथून पुढचा काळ त्यांनी फक्त दररोज छेनी हातोडा घेऊन डोंगर फोडायचा, रस्ता करायचा, आणि एक दिवस असा झाला की त्यांना सक्सेस मिळेल, रस्ता तयार झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, प्रत्येकाची सुरुवात ही छोट्यापासून आहे. लहानपणापासून यांनी एक ध्येय निश्चित केलं आणि ते ध्येयामध्ये येणारे अडी अडचणी स्ट्रगल करत करत एक मोठ्या उंचीपर्यंत ते गेली. म्हणजे 100% म्हणतात ना, गुरुजी सांगायचे आपल्याला, अपयश ही यशाची पायरी आहे, पण प्रयत्न हे सातत्य हे आपले करणं कर्तव्य आहे. असो मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झालाय. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि महत्वाचं, आपल्या याच चॅनलवरती मका कांद्याची निलावाची अपडेट येत असते. तर मकाची होलसेल कोणाला खरेदी पाहिजे असेल तर मार्केटमधून खरेदी दिली जाईल. शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी आणायचा असेल नक्कीच आपल्या मार्केटला इथं मनमाडला आणू शकता. त्याच पद्धतीने आपण चिक्स मध्ये काम करतो. मग ते कावेरी, बॉयलर, गावरान कुठले चिक्स पाहिजे असेल नक्कीच तुम्हाला चिक्स पण दिले जातील. मोठी ऑर्डर असेल तर पोच पण दिली जाईल. त्या पद्धतीने मोठा माल विक्री असेल तोही खरेदी विक्री केला जातो. त्याच नंतर पिंजरा गाडी आहे आपली, आपण त्याच गाडीमध्ये एखादीची ऑर्डर असेल, पोच माल पाहिजे असेल तरी पोच पण दिला जातो. तयार माल भरण्यासाठी सगळ्या सुविधा आपल्याकडे आहे. नक्कीच हे व्हिडिओच्या माध्यमातून 100% ते तुम्हाला काहीतरी मोटिवेशन मिळणार आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बदल करण्यासाठी प्रयत्नशील असाल अशीच अपेक्षा. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.